करता पहिली नाईट पहिला दिवस आपण बघतो, पहिला मॅच बघितला. द ग्रेट मराठा संघ हा पहिल्या मॅचमध्ये विन झालाय आणि त्यांना शुभेच्छा असतील. पराभूत झालेल्या संघाचा हडलक मात्र चांगली केली होती. आणि एका साईडला चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस मॅन ऑफ द मॅच ठरला. द ग्रेट मराठाचे सर्व मोहनदादा पाटील यांना विनंती करेन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हा मॅच देखील महत्त्वाचा असेल. एका साईडला सध्या नंबर 1 पोझिशन ज्यांनी या हंगामामध्ये पटकावले आर.के. दत्ताळी, अर्थातच आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना अंकुश मूर्ती आर.के. दत्ताळी हे नामकरण पाहायला मिळते. या संघाच्या माध्यमातून 15 वेळा फायनलमध्ये येणारा संघ झालाय दत्ताळीचा संघ. तर एका साईडला NCA मध्ये खेळत असताना 3 वेळा फायनलमध्ये येणारा संघ तो म्हणजेच रॉकर्स बॉयज जुचंद्र संघ पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फ्लड लाईट मध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली झाली. आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. अंकुश मूर्ती चषक 2022 आपण बघतोय. विरलजी नायर पंच आमच्या या ठिकाणी सज्ज झालेत. ललितजी बोईर बंड्या पंच आपल्याला पाहायला मिळतात. याच पंच खुर्शीत एक नामांकित पंच. 2 संघ बलाढ्य आहे, मातबगार मात्र यावेळी चांगली खेळी त्यांना देखील करावी लागेल. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांची वर्णी लागली आज रॉकर बॉयज जुचंद्र मध्ये खेळत असताना. आणि दोन्ही संघाचा एक 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. संकेतजी पाटील सर देखील जॉईन झालेत. आज जर विचार केला तर नक्कीच चांगली स्पर्धा आपण बघतोय. अंकुश मूर्ती चषक हे टायटल दिलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश मूर्ती चषक 2022 आहे. शानदार नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. मागील मंथमध्ये देखील आपण बघितलं आर.के. ट्रॉफी नाईटची स्पर्धा भव्य दिव्य आणि चांगली स्पर्धा ती. त्यानंतर द ग्रेट मराठा चषक बघितलं होता डे फॉर्मॅटमध्ये. आमदार चषक आणि बऱ्याचशा स्पर्धा आगरी चषक देखील आपण बघितलं होतं. त्याच स्पर्धा आपल्याला पाहायला जवळजवळ 30 ते 29 दरवर्षी स्पर्धा होतात. आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय गेम ऑन. कैवल्य पाटील याचा जर विचार केला तर सुप्रीमो देखील खेळलेला खेळाडू आहे. आणि सुप्रीमो मध्ये यंगस्टर पापडी संघामधून खेळत असताना 2 वेळा 2 सामन्यांमध्ये 3 विकेट घेणारा हा गोलंदाज ठरला होता. जुचंद्रचं नाव ज्याने वर्चस्व गाजवलं होतं. आज मात्र चांगली खेळी त्याला देखील करावी लागेल. सध्या इंजरीने त्रस्त आहे. मात्र आज या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. गेम ऑन. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू कैवल्य पाटील. तर एका साईडला बॅटर आपण बघतोय निशाण म्हात्रे. कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर आहे ज्यांच्या माध्यमातून या कॉमेंटेटर असू दे पंचांसाठी टी शर्ट देखील उपलब्ध करून दिले. त्यांचा खूप खूप आभार. पहिला चेंडू फेकला जातोय निशाण म्हात्रेसाठी. निशाण म्हात्रे पहिला चेंडू मात्र चांगला इंटू द गॅप मधून कव्हरचा फटका पाहायला मिळतो. आणि यावेळी मात्र नेत्र दीपक फटका पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती हा चौकार येतोय. 4 धावांनी खातं उघडलं जात आहे फलंदाजी करत असताना रॉकर बॉईज संघाचं. च्या मधोमध हा फटका डाऊन द ग्राउंड चौकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात पाहायला मिळते. संकेतजी नो डाऊट निशांतचं कौतुक करीन मी, कारण हा चेंडू जर बघितला अक्षय व्यवस्थित तुम्ही जर बघितलात रिप्लेमध्ये तर हा एक जेन्युइन चेंडू आहे. तो म्हणजे कैवल्य पाटील यांचा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू लँड करणं आणि त्यानंतर चेंडूला राईज करणं. सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर कैवल्यची चेंडू राईज होतात. मात्र एक गोष्ट निशांतने चांगलं केली की ते अगोदर शफल केलं आणि त्यानंतर त्यांनी ऑन द खेळून काढला आणि ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू. आता मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूर. बघता बघता 2 धावा अर्जित केलं जातात. 2 धावांनी धावफलक 6च्या घरामध्ये येतोय. चांगली फटकेबाजी आहे निशांकडे. याच मैदानावर 40 धावा त्याच्या बॅट मधून बघितल्या होत्या रॉकर चषकामध्ये. आणि चांगली खेळी सातत्याने त्याचा यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये देखील दिसतोय. 2 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती धावा 6. भावेश पाटील पप्पू पाटील यांचं आगमन झालंय. रोहित निकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. 2 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती 6 धावा. 3रा चेंडू ओव्हर द विकेटने. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय.
आणि तिथपर्यंत एक धावा जी स्ट्रेट फटका येतोय निखिल पाटील चेंडूच्या मागे आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडने रॉकर संघाचा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर असलेला संघ पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने दीपेश आणि बंधूला आपण बघतो नेहमीच रनिंग बिटवीन द विकेट, त्या पद्धतीची ही रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू 8 धावा फलकावरती, 3 चेंडू आणि 8 धावा. कैवल्य पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 बॅटर जर विचार केला निशांत मात्रे आणि विनीत जाधव नेहमीच पतू पॅकर या संघामधून बिलॉंग करतात. त्याच संघातून सातत्याने चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळतो. आज या संघामध्ये वर्णी लागली जाते. हाफ ट्रॅकर चेंडू होता, जागा बनवली होती मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. भूषण भोईर मात्र कोणती चूक करणार नाही. यावेळी मात्र चांगला झेल टिपला गेला जजमेंट सहित. गडी बाद निशान मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. 4 चेंडू 8 धावा फलकावरती. ऐकूया HM साऊंडला. तर कंट्रोलमध्ये दिसला होता निशान मात्रे. त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळत असताना विकेट गेलाय संकेतजी. हा मोह नेहमीच आपण बघत असतो बऱ्याच बॅटर्सना होत असतो, कारण निशाननं ज्या पद्धतीनं स्टार्ट दिला ती एक ड्रीम स्टार्ट आहे. एकूणच संघ आपण बघतोय तो म्हणजे रॉकर बॉईजच्या, आणि स्वतः तो कॅप्टन आहे. पहिला फटका चांगली सुरुवात झाली, त्यानंतर धावा देखील चालल्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. शेवट आपण हा 4थ्या चेंडूवर गडी बाद झालाय. मात्र एक अतिशय चांगली स्टार्ट झालंय. एक गोष्ट चांगली मगाशी तू सांगितलीस की 15 वेळा RK दत्ताळे संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय या हंगामामध्ये. त्यामुळे त्यांचा फॉर्म पाहता आणि रॉकर बॉईजचा संघ बघता तर रॉकर बॉईज संघानं एक वेगळं दडपण या पहिल्या षटकात ठेवलंय, ही गोष्ट म्हणावी लागेल. तो फटका चुकलाय नो डाऊट, मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट झालाय त्यामुळे या सामन्यात काहीही घडू शकतं, ही कुठेतरी शंकेची पाल चुकते मनामध्ये. आणि नक्कीच टी शर्ट घातल्यापासून रॉकर बॉयचं देखील चांगली सुरुवात झाली. यावेळी बॅटची हलकीशी एज लागली आणि पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू निघून जातो. 1 धाव लेग बाईटच्या माध्यमातून पंच विरलजी नायर यांच्याकडून इशारा येत आहेत. 9 धावा फलकावरती 5 चेंडू. मात्र एक माहिती मिळते बघा, आज जर बघितलं तर लग्नाचा वाढदिवस आहे तो म्हणजे हेमंत वर्तक यांच्या. मागे JPL ला आलो तेव्हा देखील निश्चितच अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्याकडून लावलं, आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील एकूणच आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि अंकुश स्मृतीच्या वतीनं. एक धावेने धावफलक 10च्या घरामध्ये येते. पहिल्या षटकाची झाले समाप्ती. फलकावरती धावा आहेत 10. गडी बाद. फलंदाजी करत असताना रॉकर बॉय जुचंद्र नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीव्हीवरून दिनेश पाटील यांच्या देखील शुभेच्छा या स्पर्धेकरता. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऐकूया HM साऊंडला. पहिल्या षटकाची झाले समाप्ती. 10 धावा 1 गडी बाद. ऐकत राहा, पाहत रहा अंकुश स्मृती चषक 2022. हा एक षटकांच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला जागा बनवायची होती. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, मात्र कंट्रोलमध्ये गोलंदाज दिसतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 1 चेंडू फेकून झाल्या फलकावरती 10 धावा 1 गडी बाद. फलंदाजी करत असताना रॉकर बॉयज जुचंद्र संघ. नेहमीच या संघाला NCA मध्ये आपण खेळत असताना पाहतोय, मात्र आज या फॉर्मॅटमध्ये देखील तो संघ
आपला स्थान निर्माण करतोय. चांगली खेळी जर केली तर दबाव येऊ शकतो. अंकुश मूर्ती आर के दत्ताळी या संघावरती देखील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन मात्र आता सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा देण्याचं काम करतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. बघता बघता 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावेने मात्र धाव फलक 12च्या घरामध्ये येतंय. 12 धावा फलकावरती 1 गडी बाद. 1.2 चेंडू फेकून झाले. 4 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. पहिला मॅच झाला द ग्रेट मराठा वर्सेस देवेश स्पोर्ट मालजीपाडा. द ग्रेट मराठा संघाने मात्र विजय प्राप्त केला आणि त्यानंतर चेतन मात्र याची गोलंदाजी सरकार चषकमध्ये बघितलं होतं. हॅट्रिक घेतली होती, विकेट हॅट्रिक. आणि त्यानंतर या स्पर्धेत देखील 2 ओव्हरमध्ये 8 धावा देत 3 गडी बाद त्याने गारात केले आणि अप्रतिम गोलंदाजी. तीच गोलंदाजी आता निखिल पाटीलला देखील करावी लागेल. एका साईडला संदेश किणी हा देखील हार्ड हिटर बॅटर आहे. मार्गरेटमध्ये खेळत असताना चांगली खेळी केली होती JPL मध्ये देखील त्याने. धीरज भोईर यांचं आगमन झालं. वेलकम धीरज भोईर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. जास्तीत जास्त चेंडू जर विचार केला तर हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस होताना दिसते कारण की संदेश किणी याची बॅट लागत नाही मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस. पलकावरती धावा स्थिरावल्या. 12 धावा 2 गडी बाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऐकूया HM साऊंडला. मध्ये असतो त्यावेळी मात्र ऋतिक मात्रे चांगल्या संकट मोचनची भूमिका अदा करतोय. जितका मॅच गंभीर तितका हा फलंदाज खंबीर. ऋतिक मात्रे आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 2 वेळा बेस्ट बॅटर म्हणून किताब मिळाला आहे आणि त्याच्यावर भरोसा जास्त असेल आता. नो डाऊट महत्वपूर्ण खेळाडू आहे. मात्र एकूणच स्पर्धेसाठी जर बघितलं तर सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील, केदारनाथ एंटरप्राइजेसचे ओनर यांच्यामार्फत देखील आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ODU अक्षय. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळायचं होतं. पायावर चेंडू आदळतोय आणि लेग बाईटचं संकेत ते. इम्पॅक्ट इन लाईनमध्ये देखील चेंडू नव्हता आणि त्यानंतर विकेट मिसिंग चेंडू पाहायला मिळतंय. चांगलं या ठिकाणी डिसिजन पंचांच्या माध्यमातून. 4 चेंडू फलकावरती धावा झाल्या 13. एका साईडला विशाल भोईर चांगलं गुणलेखन करताय. कंटिन्यू आमदार चषक, RK ट्रॉफी, द ग्रेट मराठा ट्रॉफी. विजय कांबळे देखील असतात आणि त्यानंतर संजयजी म्हात्रे यांचे स्टुडंट म्हणायला वावगं ठरणार आहे. जबरदस्त गुणलेखन पाहायला मिळते. 4 चेंडू 13 धावा. मात्र यावेळचा सुप्रीमो चषक थोडासा खास असणार आहे कारण एका बाजूला आपण बघतोय संजय म्हात्रे हे मोठं नाव. सुप्रीमोमध्ये निश्चितच गुणलेखक म्हणून त्यांची नेहमीच वर्णन असते. मात्र यावेळेला समालोचकाच्या भूमिकेत तुम्ही प्रमोदजी शेडगे यांना सुद्धा पाहू शकता. त्यामुळे पालघरमधील हे 2 महत्त्वपूर्ण व्यक्ती आज सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसू शकतील. येत्या काळात निश्चितच सुप्रीमो स्पर्धेचं आयोजन निश्चितच. मात्र बरेच प्रेक्षक जे आपले पालघरचे प्रेक्षक आहेत, मीरा भाईंदरचे प्रेक्षक आहेत, ते खास स्पर्धा बघण्यासाठी सुद्धा जातील. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आणि त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. नक्कीच ज्या पद्धतीने प्रमोद शेडगे सरांनी डिझर्व देखील करतात ते सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये आणि त्यांना देखील शुभेच्छा असतील. तयारी देखील चालू आहे त्यांची. चर्चा केली जाईल. 4 चेंडू फलकावरती 13 धावा 2 गडी बाद. निखिल पाटील आता मात्र चांगली गोलंदाजी अदा करतोय. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा आणि बेधक मारा ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आता मात्र अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळायचा. बिग हिट करायचा प्रयत्न होता ज्यासाठी ओळखला जातं ऋतिक म्हात्रे. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 चेंडू फलकावरती 13 धावा. 13चा फेरा मैदानाच्या आतमध्ये येऊन राहिलाय. लास्ट बॉल दिस ओव्हर, सेकंड ओव्हर आपण बघतोय आणि हा शेवटचा चेंडू. 13 धावा 2 गडी बाद. लास्ट बॉल या ओव्हर मधला. सुंदर सुंदर त्याच कंट्रोलमध्ये दिसतोय. तोच टप्पा आणि तीच लाईन. नियंत्रण कंट्रोल एक्सलंट पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती झाले. 13 धावा 2 गडी बाद. फलकावरती आपण बघतोय फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून रॉकर बॉईज संघ आणि गोलंदाजी करणारा संघ पाहतोय आपण. अंकुश मूर्ती, RK दत्ताळी हा संघ. ऐकूया HM साऊंडला आणि वळूया मॅचच्या दिशेने.
विचार केला पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र धावा कुठेतरी स्टॉप झालेल्या दिसतात. 13 धावा आणि त्यानंतर मात्र विकेट देखील 2 गेल्यात. 2 षटकांची समाप्ती, 13 धावा. कशा प्रकारे सांगाल तुम्ही? अक्षय, इथे जर विचार केला तर पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगेल, 4 षटकांच्या सामन्यामध्ये नियोजन असलं पाहिजे. तुमची जर सुरुवात चांगली झाली असेल तर निश्चितच ती सुरुवात चांगली झाली आहे, मात्र कुठेतरी ही धावसंख्या अजून चांगली होईल या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. विकेट जाता कामा नये या गोष्टीकडे देखील लक्ष असलं पाहिजे. आणि त्याच गोष्टीमध्ये मागे पडलाय तो म्हणजे रॉकर्स बॉईजचा हा संघ. कदाचित समोरचा संघ ज्या पद्धतीने या हंगामात आहे त्याचा दबाव घेतला जातोय किंवा काय, मात्र एक गोष्ट या मैदानावर मी बघतोय, JPL मागच्याच काही दिवसापूर्वी संपलंय, मात्र JPLचा इफेक्ट अजूनपर्यंत या मैदानावर मला दिसतोय. अनेक टी शर्ट धारक इथे पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू मात्र यावेळी क्षेत्ररक्षक पंकज आहे त्या ठिकाणी कोणती चूक होणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचं पतन, गडी बाद होतोय आणि मिड विकेट रिझन मध्ये एक चांगला जजमेंट पाहायला मिळतोय पंकज पाटीलच्या माध्यमातून. गडी बाद होतोय. बॅक टू बॅक जर विचार केला, तिसरा धक्का आणि एक चेंडू फेकून झाला 13 धावा. विनीत जाधव यावेळी मात्र 1 धाव करत असताना गडी बाद, विकेट डाऊन. त्याच्या आतमध्ये आणि एका साईडला आता येतोय भावेश म्हात्रे, ज्यांनी JPL गाजवलं होतं. अप्रतिम खेळी गेली होती आणि पतुपॅकर या संघामधून खेळत असताना मोक्याच्या क्षणी षटकार जो आला होता तो टर्निंग पॉइंट. आणि यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 3 लगातार षटकार देखील चंद्रपाड्याच्या मैदानावरती त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. भावेश म्हात्रे आणि ऋतिक म्हात्रेला आता मात्र आपली जबाबदारी स्वीकारावी लागेल. 1 चेंडू फेकून झाल्या फलकावरती 13 धावा. TCP लाईव्ह आपण ही स्पर्धा पाहत आहात. महेंद्रजी बघत प्रोपरायटर, चांगलं लाईव्ह पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. स्ट्रेट फटका खेळला जातोय. हितेंद्र भोईर या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरूर JPL मध्ये फॉर्म मध्ये नव्हते, मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण करतात. 1 धाव वर्जित केली जाते. एका धावेने धावफलक 14च्या घरामध्ये येऊन पोहोचतोय. 2 चेंडू फेकून झाले 14 धावा. आणखीन जर विचार केला संकेतजी, 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडू मध्ये जो धावांचा ग्राफ आहे तो वाढवावा लागेल. ती काळाची गरज होऊन बसले. या गोष्टी बऱ्याच वेळा आपण सांगत असतो, मात्र एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय गरमागरमी आहे हे आपण सांगू शकणार नाहीये. कारण ही विकेट आपण बघतो, डे क्रिकेटला नेहमीच आपण बघतो ज्या ज्या वेळेला विकेट तापते त्या वेळेला धावा येतात. मात्र आता जे मॉइश्चर आहे, जे ड्यू आहे, तो ड्यू फॅक्टर आपल्याला दिसून येतोय. कदाचित चेंडूवरची जी फर आहे त्या फरला तो ड्यू लागत असेल, त्याच्यानंतर चेंडू बॅटवर येताना कदाचित तो साईट होतोय की नाही, या गोष्टी सगळ्या विचाराधीन घ्याव्या लागतील. पुढचा चेंडू आता मात्र जास्तीत जास्त बाहेरचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, पाहिलं नियाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपून दिलं. एका धावेने धावफलक आता पुढे सरकते वाईटच्या स्वरूपामध्ये. 15 धावा फलकावरती, 3 चेंडू 15 धावा. आणि जसं आपण RK ट्रॉफीमध्ये बघितलं होतं की लो स्कोरिंग मॅच, 28 धावा देखील चेस झाल्या नव्हत्या. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी जर असेल तुमच्याकडे तर कोणतीही धाव क्रिकेटमध्ये सेफ म्हटली जात नाही. जबरदस्त, पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती पाहायला मिळते. तर वाईट चेंडू जास्तीत जास्त प्रकारमध्ये येत आहेत. एक्स्ट्रा धावेने धावफलक हलताना वाढताना पुढे सरकताना 16च्या घरामध्ये ज्या पद्धतीने बॅटच्या मधून धावा येत नाही, मात्र गोलंदाज मदत करताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय दिवेश, जबरदस्त मागील 2 वर्षामध्ये काय फॉर्म मध्ये आणि RK ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी, हॅट्रिक देखील त्याच्या नावावर होते. आणि यंदा बेस्ट ऑलराऊंडरचा किताब देखील त्यांनी घेतलाय. सध्या फॉर्म मध्ये आहे दिवेश. याच मैदानावर RK ट्रॉफी गाजवली होती. ऑन साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये कैवल्य पाटील पाहायला मिळते. 1 धाव अर्जित केली जाते. फलकावरती धावा येते 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. जरी वाईट येतात मात्र मोठे फटके खेळण्याची मुभा तो बॅटरला देत नाही आणि प्रामाणिकपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कंटिन्यू फॉर्म त्याचा दिसतोय. दिवेशची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ जर बघितली अक्षय तर त्याची ॲक्युरेसी आहे. कारण दिशान टप्प्यावर कंट्रोल ठेवायचं ही गोष्ट आहे. समोरचा बॅटर काय करतो यापेक्षा मला काय करायचं आहे या गोष्टीला तो जास्त प्राधान्य देतोय. हा सेल्फ बिलीफ आहे. आणि ज्यावेळेला तुमचा सेल्फ बिलीफ हाय असतो त्यावेळेला कुठलंही काम, अशक्यातलं अशक्य गोष्ट तुम्ही करू शकता. आणि तो सेल्फ बिलीफ आता या घडीला दिवेशकडे नक्कीच दिसतोय. 5 चेंडू 18 धावा, 3 गडी बाद. पुढचा मॅच देखील महत्वाचा असेल. टॉस का बॉस केला जाईल पुढील मॅचचा देखील. हा चेंडू मात्र घुटना टेक और
तमाशा देख व शॉट खेळायचं होतं, मात्र बंधू चांगल्या पद्धतीने खेळतो. यावेळी बरोबर एष्ट्यांच्या समोर सापडतोय आणि लेग बिफोर द विकेट पाहायला मिळते. गडी बाद होतोय भावेश मात्रे. 3 ओव्हरची झाले समाप्ती आणि फलकावरती धावा मात्र स्थिरावल्या आहेत, ते म्हणजेच 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा मॅच पाहायला मिळते साने गुरुजी जुचंद्र, तर एका साईडला JDS 11 नायगाव. हा मॅच दोन्ही कॅप्टननी तयारीत राहायचं, लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र वर्सेस JDS 11 नायगाव. ऐकूया HM सावंतला वळी या मॅचच्या दिशेने. ना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022चा हा शानदार धमाका नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. 3 ओव्हरची झाले समाप्ती, फलकावरती 18 धावा, 4 गडी बाद. या अगोदर पंकज पाटीलला आपण बघतोय. आता पंकज येतोय, दिवेश पाटील यांचे बंधू. आणि दिवेशच्या अगोदर मात्र पंकजची वर्णी लागली होती RK दत्ताळी संघामध्ये. आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे, लेफ्ट आर्म सीमर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. चांगला स्पीड आहे, पेस चांगला आहे आणि चांगला कंट्रोलमध्ये असतो नेहमीच. या मैदानावर देखील तीच गोलंदाजी त्याला सातत्याने करावी लागेल. JPL मध्ये आपण वेगळं दृश्य बघितलं होतं की दीपेश पाटील सारखा गोलंदाज देखील गोलंदाजी करत होता, मात्र आज तो गोलंदाजी करताना दिसत नाही, कारण की गोलंदाज आहे पंकज पाटील. स्लॉग ओव्हर. यावेळी मात्र स्लॉटमध्ये चेंडू आला होता, मात्र जोराने मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. 2 धावांनी धावफलक 20च्या घरामध्ये येऊन पोहोचतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स अँड 1 बॉल्स. 20 धावा फलकावरती, 1 चेंडू फेकून झालाय. तिसऱ्या षटकातील 4 गडी बाद झाल्यात. एका साईडला ऋतिकला आपण बघतोय, स्ट्राईकवर सध्या ऋतिक आहे. ऋतिकला आता मात्र हवाई सफर जरूर करावं लागेल. 1 ते 2 फटके जरी आले मोठे किंवा 8 ते 10 धावा आल्या तर एक फाईट टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. फलंदाजी करत असताना रॉकर बॉय जुचंद्र. फलकावरती 20 धावा, 20, 4 गडी बाद, 20 धावा आपण बघतोय. पंकज पाटीलचा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला जोराने मारण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक चेंडूच्या मागे येईल. जितेश पाटील बंधू तिथपर्यंत 2 धाबा कंप्लीट. आता मात्र हा ना करता करता मात्र विकेट जाताना दिसतोय. रनआउटच्या माध्यमातून ऋतिक मात्रे बॅक टू द पवेलियन. गडीबाद. फलकावरती धावात 22 गडीबाद झालाय. तो 5वा चेंडू फेकून झालाय. दुसरा 2 चेंडू आणि फलकावरती 22 धावा. धावा. संकेतजी, या खेळाडूविषयी म्हटलं तर देवा अप्रतिम फॉर्ममध्ये आणि षटकार मारण्यामध्ये एक माहीर असलेला खेळाडू, मात्र तो खूप उशिराने येताना दिसतोय. 22 धावा, 5 गडी बाद. देवामध्ये देखील क्षमता भरपूर आहे. पांजूच्या मैदानावर चांगली खेळी बघितली होती. जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये देखील चांगला खेळ झाला होता. चंद्रपाड्याच्या मैदानावर देखील 3 षटकार, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. देवा उशिराने येतोय. निशान पाटील देखील आपण नॉन स्ट्रायकिंगवर बघतोय. चांगले बांधिलकी संघाची पाहायला मिळते. ब्लॉक हॉल मधून हेलिकॉप्टर शॉट, जमिनी लगत चेंडू डाऊन द ग्राउंड पाहायला मिळते. निखिल पाटील मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. फेकी मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावा फलक येऊन पोहोचतोय. 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. 24 धावा, 5 गडी बाद, 3 चेंडू फेकून झाले. स्लॉग ओव्हर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि RK दत्ताळी संघ सध्या चांगल्या फॉर्म कंटिन्यू पाहायला मिळतोय त्यांचा. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, मात्र जागा बनवली आणि
दिशा देण्याचं काम केलंय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगली फील्ड केलं जाते. 2 धावा काय रोखू शकत नाही. फलकावरती धावा आहेत 26 धावा, 26. 4 चेंडू 26 धावा. वेलकम प्रणय, तुमचं देखील सहर्ष स्वागत. 4 चेंडू 26 धावा, 5 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर रॉकर संघ देखील चांगले बॉलिंग अटॅक देखील आहे त्या संघाकडे. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. उंची जास्त, एलिमिनेशन व्यवस्थित झालं नाही. दीपेश पाडेल एका हातात झेल. आणि JPL मध्ये जे पारितोषिक होतं एका हातात झेल, जे आपण बघितलं मितेश याच्या नावावर होतं, मात्र आज जबरदस्त कॅच पाहायला मिळते. जरी इंजुरीनी त्रस्त आहेत तरी बघा काय कॅच घेतलाय, काय आय कॉन्टॅक्ट आणि काय जजमेंट पाहायला मिळते. 26 धावा, 6 गडी बाद, 5 चेंडू. या झेलचं वर्णन करताना कदाचित माझ्याकडे शब्द अपुरे ठरतील. मला वाटतं दीपेशची ज्या पद्धतीने हात वर केला एक, कदाचित त्या चेंडूला त्यांनी सांगितलं असेल तुला इथेच यायचं आहे. आणि अप्रतिम झेल, मनापासून कौतुक आहे. दीपेश एक स्टार खेळाडू आहेत. मागच्या 17-18 वर्षापासून सातत्याने जुचंद्र गावाचं नाव या मुलानं केलंय. वेल डन. लास्ट बॉल आणि चर्चा केली जाईल, मात्र यावेळी मिस्टमिंग फटका पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी. आणि पंकज एक बेस्ट फिल्डर म्हणून ओळखला जातो RK दत्ताळी संघामधून खेळत असता. आणि आता मात्र कोणती चूक तो करत नाही. फलकावरती धावा स्थिरवलाय 26. दीपेश विषयी म्हटलं तर नुकताच JPLचा मालिकावीर ज्याचा खिताब होता, बेस्ट प्लेअर ऑफ द JPL ठरला होता. आणि तोच त्याचा फॉर्म देखील दिसतोय. 26 धावा झाल्यात जिंकण्याकरता. आता 27 धाव्यांचं लक्ष आहे. जर चांगली गोलंदाजी रॉकर संघाने देखील केली, धावा अडवल्या, तर या धावा देखील होऊ शकत नाही. मात्र टॉसकडे आपण बोलतोय. साने गुरुजी जुचंद्रा वर्सेस JDS 11 नायगाव. हा मॅच आपल्यापर्यंत पोहोचला. दोन्ही कॅप्टन येईल टॉस का बॉस मध्ये आणि त्या ठिकाणी जॉईंट असतील संकेतजी पाटील सर. यस संकेत सर, त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन येतील. JDS नायगाव आणि साने गुरुजी जुचंद्र कॅप्टन येऊ द्या लगेच. 27 धाव्यांचं लक्ष 4 ओव्हरमध्ये. ओव्हर टू संकेत सर. या नाणवीसाठी निश्चितच माजी क्रिकेटपटू आणि एक सामाजिक कार्यकर्ते आत्माराम लाडकोजी भोईर यांना विनंती करतोय की त्यांनी निश्चितच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला, दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की त्यांनी लगेच टॉस बॉक्समध्ये या. सन्मान्य आत्माराम लाडकोजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. स्वतः जुनी जाणते क्रिकेटपटू आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रत्येक आयोजकांना अतिशय चांगला सपोर्ट, आशीर्वाद ते नेहमीच देत असतात. साने गुरुजी स्पोर्ट्सचे कर्णधार आलेले आहेत. यस, त्यांच्या समोर जो संघ आहे JDS 11 नायगाव, कॅप्टन प्लीज लवकर या. आमचे मान्यवर इथे आलेले आहेत. लगेचच नाणेफेक उरकली पाहिजे. आणि लक्षात घ्या, प्रत्येक संघांना एक रिक्वेस्ट आहे, 4थं षटक संपल्यानंतर तुम्ही येऊ नका. 4थं षटक संपता तुम्ही एकूणच या टॉस बॉक्समध्ये दिसला पाहिजे, जेणेकरून ही स्पर्धा आम्हाला अतिशय चांगल्या वेळेत पूर्ण करता येईल. असं समजू नका की आजची रात्र आहे की आपल्याला 5-6 वाजेपर्यंत क्रिकेट न्यायचं आहे, असं समजू नका. प्लीज या इकडे. आणि निश्चितच मी विनंती करतोय आत्माराम लाडकोजी भोईर यांना हेड आणि टेल असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देते? या साने गुरुजी संघाचे कर्णधार कॉल देत आहेत. टेल असा कॉल दिला होता, मात्र आला हेड. त्यामुळे नाणेफेक जिंकले ती म्हणजे निश्चितच JDS 11 नायगाव संघांना. थँक्यू व्हेरी मच आत्माराम लाडकोजी भोईर यांचा. 4 षटकांचा सामना है, काय निर्णय असेल तुमचा? हम बैटिंग करेंगे. ओके, आपकी पूरी टीम यहाँ पे कंट्रोल दिख रही है क्या? जी दिख रही है आज. और इस टूर्नामेंट में क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? वंडरफुल, एक्साइटेड है. थँक यू व्हेरी मच JDS अँड बेस्ट ऑफ लक. येस, साने गुरुजी संघातील कर्णधार इथे उपस्थित आहेत. 4 षटकांचा सामना तुम्ही बघतायत. स्पर्धेला आत्ताच सुरुवात झाली. हा दुसरा सामना सुरू आहे. एकूणच या हंगामात क्रिकेट कसं राहिलंय? खूप चांगलं राहिले. आणि तुमच्या संघाविषयी काय सांगशील? किती तयारीत आहात या एकूणच अंकुश स्मृती स्पर्धेसाठी? खूप तयारी आहे. येस, ती तयारी नक्कीच आम्हाला दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर सेंटर न्यूज अशी आहे, JDS 11 नायगाव वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू अक्षय साडम. नक्कीच दोन्ही संघ चांगल्या बॅट घेतलं सॉरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. JDS सॅम होता कॅप्टन आणि सॅम वर आज भरपूर जिम्मेदारी असेल. अष्टपैलू खेळाडू आहे.
त्यानंतर साने गुरुजी संघ सरकार चषकामध्ये चांगला मॅच जिंकला होता, क्वार्टर सेमीफायनलला पराभव झाला होता. आता लगेच मॅचच्या दिशेने वळतोय. जिंकण्याकरता 27 धावांची गरज, 24 चेंडू 27 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ राई मिस्टर संकेतजी पाटील सर. ओ टू संकेतजी. थँक्यू. चला सामना सुरू होतोय. 27 धावा विजयासाठी आहेत. ही जास्त मोठी धावसंख्या नाही, मात्र फ्लड लाईट्स मध्ये निश्चितच ही धावसंख्या कधी कधी परिणामकारक सुद्धा ठरू शकते. आरके ट्रॉफी मध्ये निश्चितच तुम्ही या गोष्टी पाहिल्या असतील. लेट्स सी आजची रात्र मात्र या कोणतं प्रकारचं क्रिकेट तुम्हाला दिसतंय. गोलंदाजी मार्कवर येतोय 22. सेकंडला जितेश बंधू. पहिला चेंडू आउटसाइड डॉप स्टंप डिलिव्हरी ती तरी सुद्धा छेडलोय कव्हर पॉइंटला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धाव समाधान मानावं लागेल. 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. एक कफलातून जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जितेश पाटील आणि हितेंद्र बोयर कित्येक सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या कहरानं समोरच्या संघाला नेस्तनाभूत करणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये या दोन्ही बॅटर्सचा अप्रोच पाहायला नक्कीच आवडेल. तुम्ही बघताय शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश स्मृती चषक 2022 दुसरा सामना रॉकर बॉयज वर्सेस अंकुश स्मृती आर के दत्ताळे जुचंद्र. हा सामना 27 धावा फक्त विजयासाठी आहेत आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये येत असलेला प्रत्येक प्रेक्षक मनापासून दाद देईल एकूणच या स्पर्धेची. अतिशय चांगल्या चांगल्या संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा. पुलपिच डिलिव्हरी आहे. ड्राईव्ह करायचा होता. बीट केलंय फलंदाजाला, बीट केलंय कीपरला. दुखापत असेल तिथे कीपरला, मात्र बाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघ देखील पुढे सरकतोय. धावसंख्या 2, गडीवाद एकही नाहीये. हितेंद्र पात्री यांना तुम्ही पाहू शकता. मधल्या काळात बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हितेंद्र पाती काही स्पर्धांमध्ये निश्चितच चांगली कामगिरी होते, काही स्पर्धांमध्ये तो थोडासा संथ वाटतो. बॉडी लँग्वेज कदाचित थोडीशी नक्कीच खालावली दिसते किंवा काय, मात्र येस कधी पण तो रिटर्न करेल. कारण ज्या पद्धतीनं एकूणच आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने काम केलंय ते न भूतो भविष्य ते आहे, अविस्मरणीय आहे. आणि निश्चितच जितेश बंधू प्राईड ऑफ जुचंद्र असं म्हटलं तरी चुकीचं नसेल. फुल टॉस डिलिव्हरी आहे. जितेशने या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण ऋतिक म्हात्रे यांच्या मार्फत 2 धावा नक्कीच मिळणार. 38 सर्कलच्या थोडसा बाहेर चेंडू आहे, मात्र 2 धाव वेगाने पूर्ण केलेत. मागच्या काही वर्षात सातत्याने जुचंद्र गावातील अनेक क्रिकेटपटूंना चांगली संधी मिळाली. याचं कारण जुचंद्र गावामध्ये असलेले आयोजक. मी नक्कीच कौतुक करीन प्रत्येक आयोजकांचं, कारण एवढा मोठा खर्च, त्यानंतर एक अतिशय चांगलं व्यासपीठ. जुचंद्रच्या क्रिकेटपटूंना जबरदस्त एक व्यासपीठ मिळतंय आणि त्याचा वापर ते करताना दिसत आहेत. यावेळेला जोरकस मारा. काय वापर केलाय या चेंडूचा आणि वापर केलाय चेंडूच्या वेगाचा. आलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्रीचा फटका. 4 धावा येणार. HM साऊंडचा आवाज. की जुचंद्रचं क्रिकेट वाढलंय. जुचंद्रचे क्रिकेटपटू एकूणच टेनिस क्रिकेटच्या पटलावर काय येत आहेत याचं सर्वात मोठं कारण जुचंद्रचे आयोजक. जवळजवळ वर्षभराचा विचार केला तर 22 ते 25 स्पर्धा सातत्याने या मैदानावर होत असतात आणि त्यामध्ये वारंवार आपण बघत असतो. असोसिएशनचं क्रिकेट असो किंवा इकडच्या गावातलं क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो, ग्रामीणचा थरार असो, सातत्याने इकडच्या जुचंद्रच्या क्रिकेटपटूंना संधी मिळते आणि म्हणूनच इकडे चांगले क्रिकेटपटू आम्हाला पाहायला मिळत आहेत. नितीन पाटील यांचं देखील स्वागत आहे. तुषार गावडे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. अपील केलं जात आहे लेग बिफोर विकेटच्या रूपानं. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे अजिंक्य अंकुश स्मृती आर के दत्ताळे स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. त्यामुळे निश्चितच आपण बघतोय पहिला धक्का बसलाय. येणार HM साऊंड.
रॉकर्स बॉयजच्या टी शर्टकडे जर बघितलं तर निश्चितच या मधल्या काही काळामध्ये या टी शर्ट परिधान केलेला आपल्याला गोरसई बचा संघ तुम्ही पाहिला असेल. मात्र या टी शर्ट त्यांच्याकडे कशा आल्या किंवा त्यांना या टी शर्ट परिधान करण्यासाठी का जावं लागलं, कारण गोरसई बीचा एक खंदा समर्थक जुचंद्र गावामध्ये राहतो, तो म्हणजे सुदामा गावडे, आणि तो इथे असल्यामुळेच आपण बघतोय रॉकर्स बॉयज संघाला या टी शर्ट परिधान करण्याची संधी मिळते. 5 चेंडू आतापर्यंत 8 डावा झालेत. कैवल्य बंधू येतोय, फुलपिच डिलिव्हरी आहे, चांगला ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. एक धाव भरपूर वेगानं पूर्ण केली जाते. कॉल दिला जातोय. ऋतिकचं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. या धावा अडवावे लागतील. एकतर आपल्याकडे जास्त धावांचं उत्पादन नाहीये आणि असं असताना समोरच्या संघाला जर अशा पद्धतीने आपण बोनस देत असू, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला स्वानुभाव अमाऊंट देत असू, तर या गोष्टी जमणार नाहीयेत. संघाची धावसंख्या झाली 1 षटकानंतर ती म्हणजे 10 गडी बाद 1. आता विजयासाठी शेवटचे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. त्यामुळे आपण बघतोय अंकुश स्मृती RK दत्ताळे स्पोर्ट्स संघ निश्चितच चांगल्या पद्धतीने पुढे सरकतोय. मात्र या स्पर्धेविषयी नक्कीच म्हटलं गेलं पाहिजे. अंकुश स्मृती स्पर्धा जर बघितली तर अंकुश सतीश पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन 2019 हे वर्ष निश्चितच डोळ्यात पाणी आणणारं होतं. अंकुश आपल्यातून निघून गेला, मात्र त्याच्या आठवणी सदैव राहतील. एक अप्रतिम माणूस, एक अप्रतिम मित्र आणि एक अप्रतिम क्रिकेटपटू. बऱ्याच वेळा अंकुशला आम्ही कांदरपाडा दहिसर संघातून खेळताना पाहिलं. बऱ्याच वेळा तो निश्चितच दत्ताळी संघातून देखील क्रिकेट खेळला आणि अतिशय चांगलं क्रिकेट. एक अफलातून लेग ब्रेक बॉलर होता तो आणि त्याचा बुंदा चेंडू देखील अप्रतिम होता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंकुश जर बघितला तर एक अतिशय चांगला हँडसम मुलगा. मात्र एका हृदयद्रावक अशा आजारानं त्याला ग्रासलं गेलं आणि त्यानंतर तो 2019 साली तो निश्चितच आपण बघतोय हे जग सोडून गेलाय. मात्र त्याच्या आठवणी सदैव राहतील. आज मी मनापासून कौतुक करीन त्यांच्या बंधूचं, ते म्हणजे मिथुनचं, की मिथुननं अंकुशला आपल्यात ठेवलंय. आजही जर बघितलं या स्पर्धेच्या निमित्तानं असो किंवा कुठल्याही स्पर्धेच्या निमित्तानं असो ना, अंकुश फाउंडेशनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. थँक्यू मिथुन. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय. बॅटमधून येणार एक झणझणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच अंपायर ललित बोईर. आलाय दमदार चौकार. विनंती करतोय की व्यासपीठावर यायचं आहे, त्यांना मात्र सामना एन्जॉय करायचा आहे. मला माहिती आहे अप्रतिम क्रिकेटपटू आणि निश्चितच जबरदस्त टीम मॅनेजर. यावेळेला मात्र चेंडू 1 बाउंस सीमारेषा गाठतोय किंवा काय अडवू शकलं नाहीयेत. आणखीन एक चौकार येतोय. हितेंद्र पादी कदाचित एकूणच आयोजकांचा वेळ त्याला वाचवायचा दिसतोय, कारण या एकूणच सामन्यामध्ये आता जास्त काही नाहीये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18, म्हणजे अजूनही फक्त 9 धावांची गरज आहे. प्रेक्षक एकूणच आमच्यामध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वांचं अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये शिवसेना, युवासेना आणि एकूणच अंकुश फाउंडेशन तर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर निशांत आहे. यावेळेला मात्र एक मोठा फटका. चेंडू जास्त वेळा येत आहे, तो रीच होणार की नाही. मात्र पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे. आज त्याच्या हातात चेंडू का सापडत नाही हा मोठा प्रश्न आहे. बरेच जण सांगतील की ऋतिकने कदाचित आज पूजा केली नसेल. मात्र काय घडलंय ते ऋतिकलाच विचारावं लागेल, कारण 3 चेंडू आणि 3 मिसफिल्ड आणि आता एक झेल सुटलाय. त्यामुळे ऋतिक हा सामना विसरेल, ही वेळ विसरेल, कदाचित हा दिवस, ही रात्र त्याला विसरावी लागेल. मात्र हितेंद्र भोईरला पातीला जीवदान लाभतंय. यावेळेला मात्र शालिश ड्राईव्ह बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव कंप्लीट होत आहे. संदेश किणे थ्रो येतोय, मात्र 2 धावा पूर्ण होताना दिसेल. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. 27 धावा विजयासाठी आहेत. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज या एकूणच सामन्यामध्ये. 14 चेंडू मध्ये 14 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पुढचा सामना देखील महत्वपूर्ण असेल. 2 चांगले संघ आमने सामने आहेत. JDS 11 नायगाव वर्सेस साने गुरुजी.
यावेळा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि हा सामना संपलाय किंवा काय. येस, रिव्हर्स स्वीपचा हा षटकार येतोय. अप्रतिम बॅटिंग हितेंद्र भोईर पातीने केलंय आणि हा सामना संपवलाय. तो म्हणजे फक्त आणि फक्त 2 षटकामध्येच. एक चेंडू राहिलाय म्हणजे जवळजवळ 11 चेंडूमध्येच आपण बघतोय हा सामना संपलाय. वेल डन अंकुश, स्मृती, RK दत्ताळी स्पोर्ट्स संघाचं अभिनंदन आणि करूया कौतुक एकूणच ते म्हणजे रॉकर बॉय संघाचं. मात्र रॉकर बॉय संघानं या हंगामात चांगली कामगिरी केली, मात्र तरी सुद्धा येत्या काही काळामध्ये अजून चांगल्या गोष्टींची, अजून समाधानकारक कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. हा सामना इथे संपलाय. लगेच पुढचा सामना आम्ही सुरू करतोय. साने गुरुजी वर्सेस JDS 11 नायगाव.